हॅलो गाईज, कसे आहेत? मला वाटतं माझ्या मतेनं तर तुम्ही मस्त भारीच असताल, एकदम खुश असाल. मी अजून देवाच्या प्रार्थना करतो की तुम्ही अजून खुश असाल. तर गुड मॉर्निंग गाईज. आपले सकाळ सकाळची सुरुवात झाली इथून जय बाप्पापासून. तर माझ्या मिनी ब्लॉगला आज मी स्टार्ट करतोय डे 1 पासून. बघू आणि काय काय मी रोज दिवसभर काय काय करतो. दिवसभरात माझी ही गाडी आहे इथं, दिवसभरात काय काय करतो ते बघू आपण. आणि आज चाललोय मी सफाळ्याला, म्हणजे आपलं पालघर. तर चला तुम्हाला दाखवतो मी कसं कसं जातो, कसं कसं नाही. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असंच बघत राहा माझे व्हिडिओ, समजेल तुम्हाला. आता आपल्याला लागलाय ठाण्यातला पहिला सिग्नल, आणि या सिग्नलला थांबावं लागते. नाही तर इथले मुंबई पोलीस लय खतरनाक आहे, 1500चं फाईन मारते तुरंत. हे बघा सिग्नल चालेल का? सिग्नल तुम्हाला थांबावंच लागतंय. खूपच मोठं पाऊस यायला इकडे ठाण्यात. घोडबंदर रोडला आहे मी सध्याला आता. हा, खूपच मोठं यायला. हे बघा, बघू शकता तुम्ही. भावांनो, गाड्या जरा सांभाळून चालवा रे. काय नाही, कंपनीत 1-2 तास लेट जाईल तर काय फरक पडणार नाही. हे बघा तुम्ही इथं गाडी चालवून कसा प्रकरण झालाय. हे बघा बघा, हे कसली गाडी पडली. हे बघा, गाड्या जरा मित्रांनो सावकाश चालवा, काय विषय नाही. हे असं जाम लागतो घोडबंदरला. जेव्हा आपण येईल तेव्हा कधीच खाली राहत नाही घोडबंदर. फुल हे असं जाम. अडकलो 1 तास तर जातो आपला, तास 1.5 तास तरी जातो. कधीच खाली राहत नाही घोडबंदर, कायम जाममध्ये जातो. कारण की इथला रस्ता कसं जरा खराब झाल्यामुळे आणि मोठ्या गाड्या असतात त्या रोडला कायम, त्याच्यामुळं जामच असतो कायम. सकाळी तर लय जाम असतं, आणि सकाळी समजायला ऑफिसला वगैरे जायचं असते, कामं असतं समजायला, त्यामुळे अजून जरा जाम होतो. बघू शकता तुम्ही किती जाम आहे. हे बघा, आता हे लास्टपर्यंत हे जी जाम आहे का नाही, आपल्याला फाउंटनपर्यंत जाम भेटेल. तिथून मग इकडं सुरत तवे लागणार, आणि इकडं मुंबई, डायरेक्ट मुंबई. मग मुंबईला जाणारे भरपूर आहेत, सुरतला जाणारे थोडे का नाहीत, आणि झालं लास्ट फाउंटनपर्यंत जाम लागतं. मी जिथं आलो ना भिवंडीतून गाडी घेऊन सफाळ्याला, म्हणजे पालघरला, तर नजारा बघा एकदम भारी. असं वाटतं की महाबळेश्वर असं एकदम भारी डोंगर भागात गेलेले वाटतंय. बघा एकदम नजारा बघा, हे बघू शकता नजारा. हे बघा डोंगर तिकडं, त्याचं डोंगर ढगात गेलाय पूर्ण. हा खूप एकदम भारी, म्हणजे एकदम भारी. हे आपली गाडी इथं थांबलेली आहे. हा नजारा एकदम भारी दिसतो भावांनो. कसा आहे, एकदम नादच करायचं ना. हा मोबाईलवरून इतकं भारी दिसालंय, जवळ तर असल्यानंतर प्रत्यक्षात डोळ्यानं बघितल्यानंतर तर किती भारी दिसेल, विचारूच नका. आता होईल इथं खाली सफाळ्यात खाली झाल्यानंतर
निघू आपण भिवंडीला.